नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलवर। मी प्राध्यापक लोंढे संदीप। मित्रांनो, आपल्या तलाठीच्या परीक्षा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये प्रश्न कशा स्वरूपाचे येतात याचा एक व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो पहा। आणि त्या अनुषंगाने आपण ज्या स्वरूपात प्रश्न येतील त्याचे व्हिडिओ जे आहेत ते आपण तयार करून टाकणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल। तर त्यासाठी तुम्हाला तो जो व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन जे आहे तर त्याची ती बेल जी आहे तर त्यावर क्लिक करा, म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आता यामध्ये आपण पाहिलं, जी विद्यार्थ्यांबरोबर चर्चा झाली त्यामध्ये असं लक्षात आलं की पुस्तकांवर जे प्रश्न आहेत ते विचारले जातात, म्हणजे 3 ते 4 पुस्तकांवर प्रश्न विचारले, म्हणजे इथून पुढे ह्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला राहणार आहेत। म्हणून साहित्य आणि साहित्यिक यांच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते पाहणार आहे। बाकीचे काय काय येणार आहेत, कोणते घटक महत्त्वाचे आहेत, मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, तो व्हिडिओ देखील पहा, म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला होऊन जाईल। तर पाहूया आपण साहित्य व साहित्यिक यांच्यावरचे जे प्रश्न आहेत हे जे ऑलरेडी विचारलेले आहेत, या अगोदर परीक्षांना विचारलेले आहेत। यामधला पहिला प्रश्न आहे पहा, तर याचे उत्तर पण देण्याचा प्रयत्न करा, दोन्ही पण होईल आपलं, तुम्हाला एक टेस्ट दिल्यासारखं होईल आणि त्यातून प्लस माहिती पण मिळेल। तर पहिलं आहे पहा, प्रकाश वाटा हे आत्मचरित्र, कारण आत्मचरित्र पण विचारत आहेत। प्रकाश वाटा हे आत्मचरित्र यांचे आहे, कोणाचे आहेत? हरिनारायण आपटे यांचे आहे, पु ल देशपांडे आहे, डॉक्टर प्रकाश आमटे आहे की नारायण हरी आपटे यांचं आहे? तर पटपट उत्तरं द्या, विचार करून तुम्हाला उत्तरं खाली कमेंटमध्ये टाकायचे। उत्तरं पाहूया आपण तुमची किती उत्तरं बरोबर येत आहेत। तर प्रकाश वाटा हे विचारलं जाणार पहा, मी आत्ताच सांगतो, हे कोणाला कोणत्या ना कोणत्या शिफ्टमध्ये हा प्रश्न राहणार, हा त्यांनी विचारलेला आहे याच्या अगोदर पण। तर प्रकाश वाटा जे आहे तर डॉक्टर प्रकाश आमटे यांचं आत्मचरित्र आहे। 2008मध्ये यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला। लोकबिरादरीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याचा डोंगर उभा केला आहे। इतर जी माहिती आहे ती पण मी तुम्हाला याबरोबर सांगतो। तर लोकबिरादरी प्रकल्प हे जर विचारलं तुम्हाला की लोकबिरादरी प्रकल्प कुठे आहे, तर डॉक्टर प्रकाश आमटे म्हणजे बाबा आमटेंनी सुरू केलेला, आता ते प्रकाश आमटे जे आहेत ते चालवत आहेत। लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा या ठिकाणी आहे, भामरागड गडचिरोली। भामरागड गडचिरोली हा लोकबिरादरी प्रकल्प आहे हेमलकसा। आणि त्याच्यानंतर आनंदवन जे आहे तर आनंदवन बाबा आमटेंनी जे सुरू केलेलं आहे, तर आनंदवन वरोडा चंद्रपूर या ठिकाणी आनंदवन कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटे यांनी केलेलं आहे। तर बाबा आमटे, डॉक्टर बाबा आमटे यांचं पूर्ण नाव काय, या पद्धतीचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, विचारलेला आहे। म्हणजे मी जी काही तुम्हाला व्हिडिओ आहे आजचा हा पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, खूप माहिती तुम्हाला मिळणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। डॉक्टर मुरलीधर देवीदास आमटे आणि साधना आमटे, त्यांचं पूर्ण नाव आहे बाबा आमटेंचं डॉक्टर मुरलीधर देवीदास आमटे। लक्षात ठेवायचं, या स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतील। खालीलपैकी कोणती संत एकनाथांची साहित्यकृती आहे? तर संत एकनाथांची साहित्यकृती उत्तर आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करा, मी लगेच सांगतो, पॉज करून उत्तर द्या। यामध्ये बुधभूषणम, भावार्थ रामायण, शिवभारत की भावार्थ दीपिका? तर याचं उत्तर आहे भावार्थ रामायण ही संत एकनाथ महाराजांची साहित्यकृती आहे। संत एकनाथांविषयी आणखी माहिती पाहूया, विचारला जाऊ शकतो प्रश्न। तर कार्यकाळ नाही विचारणार तुम्हाला, पण माहिती दिलेली तुमच्याकडं माहितीसाठी असू द्या। 1533 ते 1599 जन्मस्थान जे आहे ते पैठण आहे। आईचं नाव रुक्मिणीबाई आहे, वडिलांचं नाव सूर्यनारायण आहे। तत्वज्ञान म्हणजे ते वारकरी संप्रदायांचे होते। त्यांचं साहित्य कोणतं आहे? आणखी एकनाथी भागवत आहे, भावार्थ रामायण आहे, रुक्मिणी स्वयंवर आहे, हस्तमलक आहे, स्वात्मा सुख, आनंद लहरी आणि गीता सार ही त्यांची आणखी साहित्यकृती जी आहे ती आहे। त्यानंतर खालीलपैकी कोणते पुस्तक हे संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करते, म्हणजे भगवद्गीतेचा अर्थ स्पष्ट करणारं खालीलपैकी कोणतं पुस्तक आहे? तर बुधभूषणम आहे, मनाचे श्लोक आहे की दासबोध आहे की भावार्थ दीपिका आहे? तर याचं उत्तर जे आहे तर समोर आहे तुमच्या श्री
ज्ञानेश्वरी जी आहे, ज्ञानेश्वरी म्हणजे याला ज्ञानेश्वरी देतात, श्री ज्ञानेश्वरी जी आहे, पण त्याचं नाव जे आहे ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका. ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका आहे. ही भगवद्गीतेवरचं काय आहे, विवेचन आहे. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली भगवद्गीतेवरील गाण्यास ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका असे म्हटलं जातं. हा ग्रंथ मराठी भाषेमध्ये सन 1290मध्ये रचला गेला. बुधभूषणम हा ग्रंथ म्हणजे यातले पर्यायविषयी सांगितलेले. बुधभूषणम हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे. तर क्लासमध्ये चालणाऱ्या ज्या बॅच आहेत त्या पण तुम्हाला इथं दिसत असतील. स्कॉलरशिपच्या पण आहेत. त्याचबरोबर सरळ सेवा यामध्ये TCS IBPS पॅटर्ननुसारच आपण सर्व काही बॅच ज्या आहेत त्या घेतो आहे. त्यामध्ये तलाठी असेल, झेडपीच्या ज्या परीक्षा आहेत त्या देखील त्यांच्या बॅच देखील आहेत. काही तुम्हाला आणखी जर मार्गदर्शन पाहिजे असेल कोणत्याही स्वरूपाचं तर इथं नंबर दिलेले आहेत पहा. लोंढे सर 98 50 309 297 आणि शेळके सर 94 23 200 115 यावर संपर्क साधून तुम्ही माहिती विचारू शकता. त्यामध्ये DED BEDच्या बॅच आहेत त्या आहेत, केंद्रप्रमुखच्या बॅच आहेत. तर सर्व प्रकारच्या बॅच चालू आहे. प्लस ज्यांना शक्य नाही तर त्यांच्यासाठी आम्ही यूट्यूबवर देखील काय करत आहे, व्हिडिओ घेत आहे. चौथा प्रश्न पाहूया. मराठवाड्यातील जांब येथील असलेल्या रामदास स्वामी यांचे खालीलपैकी कोणते साहित्य आहे? रामदास स्वामींचं साहित्य पहा. पुढच्या आता तुम्हाला लक्षात येईल की यावरच प्रश्न विचारलेले आहेत. ह्या आजच्या व्हिडिओमधले प्रश्न इथून पुढे राहणार आहेत, हे लक्षात ठेवा. तर रामदास स्वामींचं साहित्य कोणतं आहे? अमृतानुभव आहे, भावार्थ रामायण आहे, भावार्थ दीपिका आहे की दासबोध आहे? तर उत्तर द्यायचं आहे सर्वांनी. दासबोध हे त्याचं उत्तर आहे. तर रामदास स्वामी यांचं पूर्ण नाव जे आहे नारायण सूर्याजी पंत ठोसर, जन्मगाव जांब, जालनामध्ये आहे. साहित्यकृती दासबोध, करुणाष्टक, सुंदरकांड, आत्माराम, त्यानंतर सप्तमासी, मनाचे श्लोक. त्यांच्या रचनांमध्ये असंख्य आरत्या देखील त्यांनी केलेल्या आहेत. दासबोधाची मूळ प्रत जी आहे ती डोमगाव उस्मानाबाद येथील मठात ठेवण्यात आलेली आहे. याच्यावर देखील एकदा प्रश्न विचारला होता. तर पुढचा म्हणजे आता इथं पहा. तर दासबोध आपण बऱ्याच वेळा म्हणतो की दासबोध त्यांनी लिहिला कुठे? तर दासबोध लिहिला त्यांनी शिवथरगळ. कुठं लिहिला दासबोध? इथं पहा. दासबोध शिवथरगळ सुंदरमठ या ठिकाणी त्यांनी दासबोध लिहिलेला आहे. काळी नदी जी आहे, वाघजाईची दरी, रायगड या ठिकाणी पहा खूप नयनरम्य वातावरण आहे. या ठिकाणी बसून त्यांनी दासबोध जवळजवळ 10 वर्ष त्या ठिकाणी ते वास्तव्यास होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 5. बोधिसत्वाचार्यावतार किंवा बोधिचार्यावतार यांचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर इथं आपल्याला पद्मसंभव, नागार्जुन, नोवा राशेता आणि शांतीदेव. तर याचे लेखक कोण आहे? बोधिसत्वाचार्यावतार या ठिकाणी पहा तुम्हाला ते बुक दिसतंय आणि त्याचं उत्तर पण मिळून जाईल तुम्हाला. तर इथं शांतीदेवा विचरित म्हणजे त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. तर इथं पर्यायामध्ये आपल्याला दिसतंय 4 चौथा पर्याय. चला हे पण विचारलेलं आहे TCSने अगोदर, मग याकडे लक्ष राहू द्या. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुधभूषणम हा ग्रंथाची रचना केली? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बहिर्जी नाईक आणि व्यंकोजी राजे. तर या ठिकाणी दिसतंय तुम्हाला छत्रपती संभाजी राजे विरचित बुधभूषणम. तर बुधभूषणम हे संभाजी महाराजांनी लिहिलेलं बुक आहे. तर यामध्ये पहा त्यांनी आणखी जे साहित्य आहे त्यांचं बुधभूषणम आहे, त्यानंतर नायिका भेद आहे, त्यानंतर नखशिका आहे आणि 7 शतक हे छत्रपती संभाजी महाराज यांचे पुस्तकं यांचे साहित्य आहेत. कवी परमानंद यांची खालीलपैकी कोणती साहित्यकृती आहे? परमानंद यांची साहित्यकृती भावार्थ रामायण आहे का, भावार्थ दीपिका आहे, बुधभूषणम आहे की शिवभारत आहे? तर याचं उत्तर इथं पहा तुम्हाला मिळून जाईल. शिवभारत जे आहे तर ते परमानंद यांचं आहे. शिवभारत हे त्यांचं बुक आहे, शिवभारत. तर छत्रपती शिवरायांचे समकालीन कवी परमानंद यांनी शिवरायांच्या आज्ञेवरून शिवभारत हे संस्कृत काव्य रचले.
म्हणजे शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवरायांच्या म्हणण्यानुसार यांनी रचलेला आहे, हे लक्षात घ्या। या ग्रंथात शिवाजी महाराजांचे शिवचरित्र असून त्यात एकूण 32 अध्याय आहेत, त्याविषयी आणखी आपण माहिती पाहिली। त्यानंतर खालीलपैकी कोणत्या पुस्तकासाठी डॉक्टर शशी थरूर यांना साहित्य अकादमी पुरस्कार 2019ने गौरवण्यात आले? मग 2019चा साहित्य अकादमी पुरस्कार शशी थरूर यांना कोणत्या पुस्तकासाठी मिळाला? तर पर्याय तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचं आहे। तर मी उत्तर सांगतो म्हणजे आपण आपले प्रश्न बरेच होतील जास्त। त्यांचं बुक आहे ॲन एरा ऑफ डार्कनेस द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया, हे त्यांचं बुक आहे। तर साहित्य अकादमी पुरस्कार जी सुरुवात आहे 1955ला झाली, 2019 इंग्रजी भाषेसाठी शशी थरूर यांना ॲन एरा ऑफ डार्कनेस यासाठी मिळालं। युवा साहित्यिक पुरस्कार जो आहे तो प्रणव सुखदेव काळेकर्डे यासाठी मिळाला। बालसाहित्य जे आहे हे महत्त्वाचे आहेत, हे 22चे मी या व्हिडिओमध्ये पुढे 23चे पण घेतलेले आहेत। म्हणजे जर समजा पुस्तकांवरती प्रश्न विचारतायत हे विचारले त्यांनी, तर याचा अर्थ पुढचे देखील ते 100% विचारतील। तर संजय वाघ यांचं जोकर बनला किंगमेकर हे बालसाहित्याला मिळालेलं आहे 2022ला। आणि मराठी डॉक्टर किरण गुरव बाळूच्या अवसंतराची डायरी हा 2022साठी मिळालेले पुरस्कार आहे। 23चे पण मी पुढे घेतलेले आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, कारण ते कोणत्याही पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही, तर ते मी कलेक्ट केलेले आहे। तर ते बुक जे आहे शशी थरूर यांचं ॲन एरा ऑफ डार्कनेस द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया, ब्रिटिशकालीन। तर त्यांचं आणखीन जे पुस्तकं आहेत तर द बॅटल ऑफ द बिलॉंगिंग हे देखील बुक शशी थरूर यांचं आहे। प्रश्न पुढचा, न्यू डायमेन्शन ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी हे जे पुस्तक आहे याचे लेखक कोण आहेत? तर उत्तर द्यायचं आहे तुम्ही। याचे लेखक आहे अटल बिहारी वाजपेयी। तर न्यू डायमेन्शन ऑफ इंडिया फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे आहेत आणि 16 ऑगस्ट 2018मध्ये दिल्ली येथे त्यांचे काय झालेले आहे? निधन झालेले आहे। पुढचा प्रश्न, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? तर इंग्लिशमध्ये नाव दिलेलं आहे, TCSने पण तुम्हाला इंग्लिशमध्येच नाव दिलं होतं। हा प्रश्न MPSCमध्ये पण येऊन गेलेला आहे आणि हा प्रश्न आहे 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणाचे आहे असं विचारलेलं आहे। तर हे पुस्तक आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे। त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया आपण। पुढचा प्रश्न, असामी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर असामी या पुस्तकाचे लेखक जे आहेत, तुम्हाला या ठिकाणी पुढे पुस्तक दिसत आहे, आता त्याचं उत्तर पण तुमचं लक्षात आलं असेल। तर पु ल देशपांडे जे आहेत ते या पुस्तकाचे लेखक आहेत। त्याचबरोबर पु ल देशपांडे जे आहेत त्यांची आणखी कोणती पुस्तकं आहेत? तर यामध्ये गाठोडं, वस्ती उठाव, बटाट्याची चाळ, असामी, गोळाबेरीज, ती फुलराणी, अंमलदार, उरलं सुरलं ही त्यांची इतर पुस्तके आहेत जी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत। त्यानंतर 12वा प्रश्न, व्यक्ती आणि वल्ली हे जे पुस्तक आहे हे पुस्तक कोणाचे आहे? त्याचं उत्तर आहे व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडे यांचंच ते पुस्तक आहे। आणि पु ल देशपांडेंची पुस्तकं पहा, बटाट्याची चाळ असेल, असामी, व्यक्ती आणि वल्ली ही पु ल देशपांडे यांची पुस्तकं। त्यानंतर प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त खालीलपैकी कोण आहे? म्हणजे खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळालेला आहे? आणि त्याचं उत्तर परत एकदा, पु ल देशपांडे यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे आणि त्याची जी सुरुवात आहे 1996 पासून झाली।
महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। त्याचं स्वरूप आहे 10 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह। प्रथम विजेते पु ल देशपांडे हे आहेत आणि 2015ला बाबासाहेब पुरंदरे आणि 2021ला आशा भोसले यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। खालीलपैकी कोण मराठी पुस्तक छावाचे लेखक आहे? तर या ठिकाणी छावाचे लेखक विचारलेले आहे आणि माझ्या मते आज जी परीक्षा झाली या परीक्षेमध्ये देखील याच लेखकावर प्रश्न विचारला होता, ते म्हणजे छावा हे जे पुस्तक लिहिलेलं आहे शिवाजी सावंत यांनी। तर शिवाजी सावंतवर आज प्रश्न विचारलेला आहे आणि हे प्रश्न अगोदर विचारलेले आहेत म्हणजे परत तुम्हाला विचारण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळे तुम्ही प्रश्नाची उत्तरं पण द्यायची आहे, कमेंटमध्ये उत्तरं टाकायची आहेत। पुढचा प्रश्न, मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर मृत्युंजयचे लेखक या ठिकाणी तुम्हाला मृत्युंजय ही कादंबरी दिसते आणि या कादंबरीचे लेखक देखील शिवाजी सावंत हेच आहेत। त्यांची जी पुस्तक आहे मृत्युंजय आहे, युगंधर आहे, छावा छत्रपती संभाजी महाराजांवर हे आहे पुस्तक। त्याच्यानंतर 1983 बडोदा या ठिकाणी जे साहित्य संमेलन झालं या संमेलनाचे ते अध्यक्ष होते। हे त्यांची पुस्तकं आपल्या समोर। त्यानंतर पानिपत या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर पानिपतचे लेखक पाहूया आपण कोण आहे। तर विश्वास पाटील ही कादंबरी जी आहे ती विश्वास पाटील यांनी लिहिलेली आहे। पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे वर्णन यामध्ये आहे। लेखक विश्वास पाटील यांची इतर जी पुस्तकं आहे ते आहेत संभाजी, लालबागची लालसा, चंद्रमुखी, तमाशा, महानायक आणि झाडाझडती ही त्यांची इतर पुस्तकं आहेत। महानायक जे आहे विश्वास पाटील, त्याचबरोबर संभाजी, झाडाझडती सगळी महत्त्वाची पुस्तकं आहेत, यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यानंतर क्रांतीसूर्य विश्वास पाटील, लस्ट फॉर लालबाग विश्वास पाटील आणि आणखी एक महत्त्वाची कादंबरी जी आहे पांगिरा ही देखील विश्वास पाटील यांची कादंबरी आहे। प्रश्न 17वा, खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? खालीलपैकी कोण लेखक आहे ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? तर ते आहे भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील इतर जी लेखक आहेत ते वि स खांडेकर ययाती या कादंबरीसाठी मिळालेलं आहे। त्यानंतर विवा शिरवाडकर त्यांचं साहित्य आहे विशाखा यासाठी मिळालेलं आहे। गोविंद विनायक करंदीकर अष्टदर्शने यासाठी त्यांना 2003 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। आणि भालचंद्र नेमाडे हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ यासाठी त्यांना 2014चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। तर भालचंद्र नेमाडे आपल्याला दिसत आहेत आणि हे आहे त्यांचं पुस्तक हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ। त्याचबरोबर ख्यातनाम कवी गोविंद विनायक करंदीकर ज्यांना आपण विंदा करंदीकर असं म्हणतो, त्याचबरोबर या ठिकाणी कुसुमाग्रज विवा शिरवाडकर दिसत आहेत। तर इमेज घेण्याचं एकच कारण आहे की जे स्मरणात राहण्याची क्रिया आहे ती आपली आणखी व्यवस्थित होते। खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होते आणि त्यांनी शतपत्रेमधील आपल्या लेखनातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला? तर याचं उत्तर आहे, उत्तर द्यायचे पटकन, गोपाळ हरी देशमुख। लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म पुणे या ठिकाणी झाला। त्यांचं आडनाव जे आहे ते शिधये हे आहे। विरोध त्यांनी कशाला केला? बालविवाह, हुंडा पद्धत, बहुपत्नीत्व यांना त्यांनी विरोध केला। त्याचबरोबर प्रभाकर साप्ताहिकातून शतपत्रे हे त्यांनी लिहिलेली आहे आणि त्यांच्या ज्या पदव्या आहेत तर लोकहितवादी असं म्हटलं जायचं त्यांना। त्याचबरोबर राव बहादूर आणि जस्टिस ऑफ पीस या पद्धतीच्या पदव्या त्यांना आहेत। त्यानंतर खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्यरचना केली? तर याचं उत्तर आहे गाथा सप्तशती या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे। आणि राजा हल जो आहे या राजा हलने गाथा सप्तशतीची निर्मिती केलेली आहे आणि प्राकृत भाषेला काय केलेलं आहे? राजाश्रय देऊन गाथा सप्तशती हा प्राकृत काव्यसंग्रह त्यांनी
रचलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहे? आणि आजच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचे सत्यार्थ प्रकाशचे जे लेखक आहेत ते आहेत स्वामी दयानंद सरस्वती। स्वामी दयानंद सरस्वती या पुस्तकात सुधारणावादी विचारांची मांडणी केली, धार्मिक श्रद्धांचा तुलनात्मक काय केलेला आहे अभ्यास या पुस्तकात त्यांनी केलेला आहे। प्रश्न 21वा, खालीलपैकी गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर सर्वांना माहीतच असेल, गीता रहस्य या ठिकाणी दिसत आहे आपल्याला कादंबरी। गीता रहस्याचे जे लेखक आहे ते आहे बाळ गंगाधर टिळक। गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी मंडाले कारागृहामध्ये ब्रह्मदेशमध्ये रचला। यामध्ये त्यांनी श्रीमद भगवद्गीतेतील कर्मयोगाचे विस्तृत विवेचन केलेलं आहे। त्याचबरोबर पुढचा प्रश्न, चार नगरातले माझे विश्व टिंबटिंब यांचे आत्मचरित्र आहे। कोणाचे आत्मचरित्र आहे? आत्मचरित्रावर देखील प्रश्न आपल्याला सध्याला तलाठी परीक्षेमध्ये विचारले जात आहे। तुमच्या समोर आहे जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राचे नाव चार नगरातले माझे विश्व हे आहे। त्यांनी सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत कॉन्फर्मर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जो आहे तो विकसित केला, ज्याला हॉयल नारळीकर सिद्धांत असं देखील म्हटलं जातं। त्याचबरोबर आय एम नो मसीहा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? समोर तुमच्या आहे आय एम नो मसीहा, लगेच उत्तर तुम्हाला समजलं असेल, सोनू सूद हे या पुस्तकाचे लेखक आहेत। त्याचबरोबर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी अकबरनामा लिहिला? तर अकबरनामा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि त्याचं उत्तर आहे अबुल फजल यांनी अकबरनामा लिहिला। तर अकबरनामा हे अकबराचे चरित्र असून त्याचे लेखक अबुल फजल हे आहेत। अबुल फजल अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होते। या ग्रंथात ऐने अकबरी असे देखील म्हणतात। या ग्रंथाला दुसरं नाव आहे ऐने अकबरी असं म्हटलं जातं। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया। राऊ ही जी कादंबरी आहे ती बाजीराव यांच्यावर आहे। बाजीराव ठीक आहे, आपण पहा त्याचं इमेज जे आहे राऊ नास इनामदार यांनी NS इनामदार असं म्हटलेलं आहे किंवा नास इनामदार आपण त्यांना असं म्हणतो। ठीक आहे, त्याचबरोबर त्यांच्या इतर जी पुस्तकं आहेत ती पण आपल्या समोर आहे। झुंज आहे, त्यानंतर इनामदारी आहे, राऊ आत्ताच आपण पाहिलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर TCSने हे प्रश्न आपल्याला विचारले आहेत म्हणून ते महत्त्वाचे आहेत आणि आपल्याला परत विचारले जाऊ शकतात कारण सध्याला ते विचारत आहेत। तर कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ हे जे पुस्तक आहे ते आहे अभिजित बॅनर्जी यांचे। चला पुढचं पुस्तक पाहूया। संगीता संप्रदाय प्रदर्शनी हे जे बुक आहे हे कोणाचं आहे? या ठिकाणी तुम्हाला ते बुक दिसत आहे आणि हे जे बुक आहे याचे लेखक आहे सुब्बराम दीक्षितर हे त्याचे लेखक आहे। पुढचं बुक विशुद्ध मग्गा या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तुम्ही म्हणता ही पुस्तकं कुठून घेतली? तर ही ऑलरेडी तुम्हाला परीक्षेला विचारलेली आहेत। समोर तुमच्या ते बुक आहे, त्याची इमेज आहे। तर त्याचे जे लेखक आहे तर बुद्ध घोष या ठिकाणी तुम्हाला पहा इथं दिसत आहे विशुद्ध मग्गा बुद्धा घोषाचार्य म्हणजे बुद्ध घोष या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर मिळतंय। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण नटसम्राट या नाटकाचे लेखक आहे? नटसम्राट कोणी लिहिलेलं आहे? तर आपण चित्रपट पाहिलेला आहे नटसम्राट, यामध्ये काम नाना पाटेकर यांनी केलेलं आहे। परंतु हे जे नाटक आहे याच्यामध्ये मुख्य भूमिका श्रीराम लागू यांनी केलेली आहे आणि त्याचे लेखक आहे विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर। पुढचा 30वा प्रश्न, खालीलपैकी कोणी तत्वार्थ सूत्र लिहिले? तत्वार्थ सूत्र हा जो जैन ग्रंथ आहे याचे लेखक आहे आचार्य उमास्वामी।
आचार्य उमास्वामी यांनी जैन ग्रंथ लिहिला। यामध्ये 10 अध्याय आहेत आणि 350 सूत्रांचे एकत्रीकरण यामध्ये आहे। यामध्ये 2 शाखा ज्या आहेत, दिगंबर आणि श्वेतांबर, या जैन धर्मांच्या दोन्ही शाखांमध्ये हा ग्रंथ काय केला जातो, प्रमाण मानला जातो। पुढचा प्रश्न आहे, लॉंग वॉक टू फ्रीडम हे टिंबटिंबचे आत्मचरित्र आहे। हे या पद्धतीचे प्रश्न येणार आहेत, हे व्यवस्थित सगळा व्हिडिओ पाहायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला परीक्षेला जी पुस्तकं विचारली जातील त्याचे लेखक किंवा त्याचे आत्मचरित्र आहे कोणाचं आहे याचं उत्तर देता येईल। लॉंग वॉक टू फ्रीडम या ठिकाणी नेल्सन मंडेला यांचं हे बुक आहे, लॉंग वॉक टू फ्रीडम। त्याच्यानंतर हू अमंग द फॉलोइंग मराठी ऑथर हॅज बीन अवॉर्डेड बाल साहित्य पुरस्कार 2021 फॉर हिज नॉव्हेल जोकर बनला किंगमेकर। तर जोकर बनला किंगमेकर याचे लेखक कोण आहे, तर संजय वाघ यांना बाल साहित्याचा पुरस्कार 2021चा मिळालेला आहे। त्यानंतर 2022-23 हे लेटेस्ट आहेत आणि हे आपल्याला हे देखील महत्त्वाचे आहेत। तर यासाठी मी दुसरा व्हिडिओ तयार करणार आहे आणि ते केलेला आहे तयार, फक्त मी तो दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला हे आत्ता आलेले प्रश्न घेऊया आणि कोणते या अनुषंगाने येणार आहेत तर ते भाग 2 मध्ये मी लगेच उद्या ते टाकतो। संजय वाघ साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार 2021 त्यांना जाहीर झालेला आहे। कादंबरी आहे जोकर बनला किंगमेकर। त्यानंतर खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले आहे। महात्मा ज्योतिबांचे पुस्तक जे आहे ब्राह्मणांचे कसब या ठिकाणी आपल्याला दिसतंय। त्याचबरोबर महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा केलेला आहे। त्यानंतर ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, सत्सार 1, सत्सार 2, सार्वजनिक सत्यधर्म हे त्यांचे पुस्तकं आहेत। तर या ठिकाणी आपल्याला ते पुस्तक दिसत आहेत। शेतकऱ्यांचा आसूड असेल, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी हे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुस्तकं आहेत। तर याचं उत्तर द्यायचं आहे तुम्ही। मराठी लेखक नंदा खरे यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली, तर नंदा खरे यांनी उद्या ही जी कादंबरी आहे ती लिहिलेली आहे। 2020चा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, परंतु त्यांनी पुरस्कार घेण्यास नकार दिलेला आहे। आणि त्यांची पुस्तकं आहे अंताजीची बखर, उद्या 2050 ऐवजी, कहाणी मानव प्राण्याची। त्याचबरोबर इकडे कोसला जे आहे ते भालचंद्र नेमाडे यांचं आहे, उपरा जे आहे ते लक्ष्मण माने यांचं आहे आणि ताम्रपट रंगनाथ पठारे हे देखील काय करायचे आहे, लक्षात ठेवायचे आहे, तुमच्या वहीमध्ये नोंद करून घ्यायची आहे सगळी। तर या ठिकाणी त्यांची पुस्तकं दिसत आहेत पहा, मानव प्राण्याची, कहाणी मानव प्राण्याची, वाचताना पाहताना जगताना ज्या कादंबरीला पुरस्कार मिळाला उद्या। त्यानंतर बखर अनंत काळाची, अंताजीची बखर, कापूसकोंड्याची गोष्ट या ठिकाणी आपल्याला पुस्तक दिसत आहेत। दगडावर दगड, विटेवर वीट हे त्यांचं आत्मचरित्र आहेत। ही जी आहे ही सर्व पुस्तकांची नोंद तुम्ही तुमच्या वहीमध्ये करायची आहे। तर यानंतर हे आत्तापर्यंत आपल्याला TCSने विचारलेली प्रश्न होती। यानंतर आपल्याला कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, जे विचारलेले आहेत त्याच्या पुढचे जे पुरस्कार मिळालेले आहेत त्या अनुषंगाने भाग 2 मध्ये मी तुम्हाला कोणते आणखी आपल्याला विचारले जाऊ शकतात याचा व्हिडिओ करेल। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।